वो बीमार थे, तो मैंने तुरंत फोन किया था। रेगुलरली मैं वहिनी को फोन करके पूछता था। वो ऑपरेशन करने से पहले मुझे फोन किया कि बोले भाई आपका भाई साहब क्या सुझाव है। मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या कीजिए। तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं वो उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई, वो मेरे दुश्मन नहीं है। और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते। उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन, हे काय गौडवंगाला लोकांना प्रश्न पडला। हा संभ्रम मोदींच्या मनात का व्हावा हे मला कळत नाही। कारण ते पुढे असे म्हणाले होते की माझं ऑपरेशन झालं ते फार, मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही कधी, कारण त्या एका भयानक अनुभवातून मी गेलो जो अनुभव कोणालाही आयुष्यात कधी येऊ नये। म्हणजे माझ्या हालचाली संपूर्ण थांबल्या होत्या। ठीक आहे, त्यांनी किती वेळा फोन केले काय केले हे आता मला त्याच्यात ते फोन रेकॉर्ड करण्याची गरज नाहीये। खरं खोटं लोकांना माहिती आहे। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे अजून दुप्पट उत्पन्न करू शकले नाहीत, म्हणजे खोटं कोण बोलतंय लोकांनी कळलेलं आहे, खोटं कोण बोलतंय लोकांनी कळलेलं आहे।